येस सर, वी आर लाईव्ह. सर्वांना नमस्ते. आज आपण या ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग, जो की हा आपल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील शिक्षकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी सुरू करत आहोत. तर या कार्यक्रमाचं एक ऑनलाईन स्वरूपातलं उद्घाटन आपण आपले माननीय मंत्री माननीय दीपकजी केसरकर साहेब, तसेच आपले संचालक माननीय राहुल रेखावार सर आणि जर्मनीतून आपल्याला लाभलेले आपले प्रशिक्षक माननीय केदार जाधव सर आता इथे उपस्थित आहेत. तर या आपल्या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्या जे जे पण आपण आता जर्मन भाषा शिकण्यासाठी इच्छुक जे आपले शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील शिक्षकांनी जी पसंती दाखवली होती, त्यांच्यासाठी 2 व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये सुमारे 1800 शिक्षकांनी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. तर या सर्वांना आपण आता ऑनलाईन स्वरूपामध्ये केदार जाधव सरांच्या माध्यमातून भाषेचं प्रशिक्षण देणार आहोत आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आपण ऑनलाईन स्वरूपात करणार आहोत. तर मी या प्रसंगी माननीय रेखावार सरांना विनंती करते, सर आपण 2 शब्द विनंती पर मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. माझा आवाज ऐकू येतो मॅडम? येतो सर. येस. सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे इच्छुक शिक्षक आहेत त्यांना जर्मन भाषा स्वतः शिकून योग्य स्तर प्राप्त करून इतर आपल्या राज्यातील व्यक्ती ज्यांना जर्मनीमध्ये जाऊन रोजगार मिळवण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठीचा आणि त्यांना जर्मन भाषा शिकवण्यासाठीच्या या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी आज आपल्यासोबत ऑनलाईन उपस्थित आपल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे माननीय मंत्री महोदय श्री दीपक केसरकर सर, उपस्थित सर्व आपल्या SCERT अधिकारी, सर्व शिक्षक वृंद आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या नाविन्यपूर्ण, अतिशय परिणामकारक आणि हजारो लाखो व्यक्तींना जर्मन भाषा शिकवण्याचा अतिशय प्रगाढ असा अनुभव असणारे अतिशय परिणामकारक असे शिक्षक श्री केदार जाधव साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाने मदतीने आजचा हा आपला उपक्रम सुरू होतोय. आपण सर्वजण जाणतो की विदेशांमध्ये रोजगाराच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत, परंतु या संधी आपल्यापर्यंत पोहोचणं आणि पोहोचल्यावरही त्या संधींसाठी आपण पात्र असणं ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि या बाबींना हेरूनच आपले मंत्री महोदय श्री दीपक केसरकर सर यांनी मागील 6 ते 7 महिन्यांपासून आणि त्याही आधी आपली स्वतःचं त्यांनी भरपूर अभ्यास करून सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन देऊन जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यासोबतचा एक अतिशय महत्वाकांक्षी असा करार फेब्रुवारी महिन्यामध्ये घडवून आणला. आणि त्यानंतर सर्व अधिकारी, सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्व विभागांचे जे मंत्री महोदय होते, 6 ते 7 विभागांचे मंत्री महोदय ज्यांच्या समितीला टास्क फोर्स असं नाव देण्यात आलं आणि त्याचे अध्यक्ष सुद्धा माननीय मंत्री महोदय आहेत, त्या सर्व टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू होतोय. आणि आपण सर्वजण जाणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारो व्यक्ती आपल्या या योजनेचा लाभ घेऊन जर्मनीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु जर्मन भाषा शिकणं हे जर्मनीमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ही जर्मन भाषा शिकण्यासाठी आपल्याला प्रशिक्षकांची पण आवश्यकता आहे, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जर मुंबई, ठाणे, पुणे यासारखे स्थळ जर आपण सोडले तर आपल्याला प्रशिक्षकांची सुद्धा फार अतिशय वानवा होत आहे. हाच मुद्दा हाती घेऊन माननीय मंत्री महोदयांच्या प्रेरणेनेच आपण सर्व राज्यातील शिक्षकांना एकत्र आणून त्याच्यातील इच्छुक शिक्षकांना शोधून आपण आपलेच प्रशिक्षक नेमावेत, जेणेकरून आपल्याला फार सर आपला आवाज येत नाहीये. हे मध्ये डिस्कनेक्ट झालं होतं, आता परत कनेक्ट झालं. आपल्या सर्वांना या पद्धतीचे प्रशिक्षण मिळवण्यासाठीचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प माननीय मंत्री महोदयांच्या प्रेरणेने आज सुरू होत आहे.
मी माननीय मंत्री महोदयांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी स्वतः आम्हाला सर्वांना जातीने लक्ष देऊन मार्गदर्शन करून आणि वेळप्रसंगी आवश्यक होतं त्यामुळे जर्मनीला जाऊन आम्हा सर्व अधिकाऱ्यांची तिथे सर्वांशी भेट घडवून हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. मान्य सर, मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि आज हे उत्साही शिक्षक, 1800 पेक्षा जास्त शिक्षक आज या ऑनलाईन माध्यमातून जर्मन भाषा शिकणार आहेत. आणि आपण सर्व हेही जाणतो की येणारा जो नवीन अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा विदेशी भाषांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा खूप फायदा होणार आहे. आणि जर्मन भाषा शिकून आपण सर्वांना हेही सांगू इच्छितो की विदेशी भाषा शिकणं काही अवघड बाब नाही, परंतु या भाषा शिकून आपणही समृद्ध होतो आणि आपल्यासाठी करिअरचे नवीन नवीन दरवाजे उघडतात. या सर्व उत्साही शिक्षकांचाही मी मनापासून आभारी आहे की त्यांनी स्वतःहून हे व्रत आता हाती घेतलंय. पुढील काही महिने आपल्याला नेटाने कोणताही आळस न करता, कोणताही वर्ग न चुकवता श्री केदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचं आहे आणि ही जर्मन भाषा शिकायची आहे. शिकायला अवघड खरोखर नाहीये, फक्त आपल्याला नियमित वेळ द्यायचा आहे, नियमित आपला वर्ग अटेंड करायचा आहे आणि जो काही आपल्याला थोडासा होमवर्क देण्यात येईल तो होमवर्क आपल्याला करत राहायचा आहे. नियमितपणे आपण प्रयत्न करत राहिलो तर लवकरच आपण या जर्मन भाषेचे 4ही स्तर पूर्ण करू आणि अगदी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा जर्मन भाषा शिकवण्याचे वर्ग आपल्याला सुरू करता येतील, जेणेकरून अगदी गावागावातील इच्छुक तरुणांना सुद्धा जे पात्र आहेत, ज्यांच्याकडे आपलं व्यावसायिक कौशल्य आहे, त्या प्रत्येकाला आपल्याला जर्मनीमध्ये जाऊन स्वतःचं भविष्य बदलवण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून देता येईल. मी माननीय मंत्री महोदयांचा सर्व या उत्साही शिक्षकांचा आणि श्री केदार जाधव ज्यांनी हा प्रण घेतलाय, अनेक वर्षांपासून ते जर्मन भाषा सर्वांना शिकवत आहेत, विनामूल्य शिकवत आहेत आणि त्यांनी यासाठी स्वतःची एक शैली सुद्धा डेव्हलप केलेली आहे. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. माननीय मंत्री महोदय सरांना मी विनंती करते, सर आपण आपलं मार्गदर्शन करावं. नमस्कार. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक कुशल युवक युवती आहेत. त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि आपण सर्व शिक्षक त्यांच्याबद्दल मी अतिशय अभिमानाने जर्मनीमध्ये सुद्धा सांगितलं की एखाद्या इन्स्टिट्यूटला आज हे काम दिलेलं आहे, परंतु महाराष्ट्र शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक आघाडीवरचं राज्य आहे आणि 40-40 लाख मुलांच्या परीक्षा या आपण घेत असतो. 2 कोटीपेक्षा अधिक मुलं ही आपल्या शालेय शिक्षण खात्यामध्ये शिक्षण घेत असतात. एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की भारत हा सर्वात तरुण देश आहे आणि आपलं ऍव्हरेज, तुम्हाला ऐकू येते का? इतर लोक आपले माईक म्यूट करा, नाही तर तुम्ही बोललेलं ह्याच्यावर ऐकू येतं. भारत हा सर्वात तरुण देश आहे आणि त्यामुळे आपण जगाचं नेतृत्व करावं अशी आदरणीय पंतप्रधान महोदयांची इच्छा आहे. ते जगाचं नेतृत्व कसं करता येईल, तर ते काही युद्ध करून करता येणार नाही. आपण जगाला उत्कृष्ट सेवा द्यायला लागतील आणि हे सेवा देत असताना आमचे सर्व या ठिकाणी सन्माननीय शिक्षक वर्ग उपस्थित आहे. या ठिकाणी आपल्याला जे प्रशिक्षण देणार आहेत ते आमचे जर्मनीमधले म्युनिचमध्ये राहणारे मित्र केदार जाधवजी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी लाखो मुलांना जर्मन भाषा शिकवलेली आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जगभरामध्ये इंग्रजी बोलली जात नाही. आपली एक चुकीची समजूत आहे. इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशनची लँग्वेज आहे, परंतु ती युरोपमधल्या एक 2-4 देश वगळले तर प्रत्येक देशाला स्वतःची भाषा आहे. आणि मग ते जर्मनीमध्ये जर राहत असतील त्यांची जर्मन लँग्वेज आहे, फ्रान्समध्ये राहत असतील तर फ्रेंच लँग्वेज आहे, स्पेनमध्ये राहत असतील
आपल्यापैकी ज्या लोकांचे स्पीकर चालू असतील त्यांनी कृपया म्यूट करा. अशा तऱ्हेने प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. पोर्तुगीज जी लँग्वेज आहे ती 3-4 कंट्रीज मध्ये बोलली जाते. तसंच स्पॅनिशचं आहे. तर आपल्याला शेवटी जगामध्ये जायचं असेल तर तिथली भाषा आत्मसात करायला लागेल. आणि ज्याला आम्ही हा करार केला बेडन-न्यूटनबर्ग बरोबर, हा करार मी का करू शकलो, तर मी मुंबई शहराचा पालकमंत्री आहे. आणि मुंबई आणि जर्मनी मधलं स्टुटगार्ट हे जे शहर आहे या सिस्टर सिटीज आहे. आपण अनेक कल्चरल इव्हेंट्स केले. दरवर्षी मुंबई मीट्स स्टुटगार्ट हा इव्हेंट केला जातो. परंतु याच्यामधून आपल्या राज्याला काहीतरी मिळालं पाहिजे, युवकांना काहीतरी मिळालं पाहिजे हा विचार घेऊन आम्ही तिथं असलेली मनुष्यबळाची सर्व तुटवडा आहे हा लक्षात घेऊन त्या ठिकाणी मनुष्यबळ पुरवण्याचा करार केलेला आहे. परंतु आता ते पार्टनरशिप स्टेट झालेला आहे. म्हणजे याच्या पुढे इंडस्ट्रीजचा प्रचार करणं, टुरिझमचा प्रचार करणं, त्याच्यानंतर वेगवेगळे जे स्टार्टअप्स आहेत त्यांना एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्याच्याच बरोबर शालेय शिक्षणामध्ये जे व्यवसाय शिक्षण आपल्याला आणायचं आहे त्याचा सुद्धा करार हा आपल्या जर्मनीमधल्या बेडन-न्यूटनबर्ग बरोबर झालेला आहे. कारण आपण सर्वच शिक्षकांना अगोदर तर मी कालच नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि मला अभिमान आहे की आपण या ठिकाणी जर्मन भाषा शिकण्याची तयारी दाखवली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे अनेक असे गुणवंत शिक्षक आहेत ज्यांनी आपल्या शाळेतील मुलांना 7-7, 8-8 देशांच्या भाषा बोलायला शिकवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की आमचा मुळात करार हा या ठिकाणी गुथे इन्स्टिट्यूट बरोबर आहे. परंतु गुथे इन्स्टिट्यूट जे जर्मनी मधलं शिक्षण देतं ते इंग्रजीमधून जर्मन भाषा शिकण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. परंतु केदार जाधव यांनी स्वतःची एक प्रणाली अशी विकसित केलेली आहे की मराठीमध्ये आणि जर्मन भाषेमध्ये जे साम्य आहे हे साम्य लक्षात घेऊन त्यांनी त्या ठिकाणी असलेलं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याप्रमाणे जर्मन भाषेमध्ये त्यांनीच आता ते सांगितलेलं आहे की ज्या सर आपण म्यूट झालाय सर, आवाज येत नाही आपल्याला. आता ऐकू येतंय का? हा येतोय सर. आता किती वेळ माझं भाषण ऐकू येत नव्हतं तुम्हाला ते सांग. नाही नाही सर, जस्ट आता एकच वाक्य फक्त आधीच ऐकलंय सर. बघा, आम्ही एक पायलट प्रोजेक्ट केला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये मुलांना आम्ही सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांचं स्किल अपग्रेडेशन आणि जर्मन लँग्वेजचं ट्रेनिंग हे सुरू करत असताना आमच्या असं लक्षात आलं की इंग्रजीमधून जर्मन शिकणं जेवढं सुलभ नाही आहे, कठीण असं मी म्हणणार नाही, जेवढं सुलभ नाही तेवढं मराठीमधून जर्मन शिकणं ही केदार जाधवांची स्वतःची स्पेशालिटी आहे. ते अधिक सुलभ आहे. आणि ज्यावेळेला त्याच कॉलेजमध्ये ज्यावेळेला केदार जाधव स्वतः गेले आणि त्यांनी तिथल्या मुलांना शिकवलं त्यावेळेला सुद्धा मुलांनी सांगितलं की आम्हाला हे अधिक पसंत आहे, आम्ही लवकरही शिकू शकतो. आणि त्याच्यामुळे पंतप्रधान महोदयांचं जे स्वप्न आहे की आपल्याला आपल्या जी आपली स्वतःची भाषा आहे, मातृभाषा आहे, या मातृभाषेमधून जर शिक्षण दिलं तर ते लवकर आपण ग्रहण करू शकतो. तर आपण सर्व या ठिकाणी शिक्षक वर्ग उपस्थित आहात, आपण याच्यामध्ये सहभागी होणार आहे. आणि याचं एक पवित्र कार्य आहे की आपल्या देशामध्ये रोजगाराची कमतरता आहे. रोजगार तर आपल्याकडे मिळतो, महाराष्ट्र राज्य प्रगत राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी रोजगार मिळतो, परंतु तो रोजगार सुद्धा आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपल्याला पुरेसा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण याचा प्रसार सुद्धा केला पाहिजे की ज्या इलेक्ट्रिशियनला इथं 20,000 रुपये पगार असतो त्यालाच बेडन-न्यूटनबर्गला गेल्यानंतर 2.5 लाख रुपये महिन्याला पगार मिळू शकतो. म्हणजे त्याचा वार्षिक पगार जवळजवळ 30 लाख रुपये असतो. तो जर व्यवस्थित तिथं राहिला तर तो आपल्या आई वडिलांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्याला शिकवताना त्यांनी ज्या अपेक्षा केलेल्या आहेत त्याची तो पूर्तता करू शकतो. अगदी 5-10 लाख रुपये जरी त्यांनी आपल्या आई वडिलांसाठी पाठवले भारतामध्ये तरी संपूर्ण कुटुंब सुखी होऊ शकेल. याच्यासाठी मुलांनी त्या ठिकाणची भाषा शिकत असताना त्या ठिकाणचं कल्चर सुद्धा शिकलं पाहिजे. प्रत्येक देशाला स्वतःचं कल्चर असतं, स्वतःचे नियम असतात. त्याच्यामुळे मी केदारजींना सुद्धा विनंती करेन की आपण ज्याला जर्मनी मधलं ट्रेनिंग देता भाषेचं
त्यावेळेला काही गोष्टी या आपण तिथल्या असलेल्या संस्कृतीबद्दल सुद्धा सांगितल्या पाहिजे, तिथं असलेल्या रूल्स बद्दल सांगितल्या पाहिजे. कारण आपली मुलं गेली आणि काही रूल्सचं पालन केलं नाही तर मग त्या ठिकाणी कोणालाही माफ केलं जात नाही. हा परदेशामधला एक अत्यंत कडक असे नियम असतात. आणि हे कडक नियम म्हणजे जाचक नियम नसतात, परंतु नियम प्रत्येकाने पाळायला लागतात. आणि त्याच्याचबरोबर अनेक लहान लहान गोष्टी आहेत ज्याच्या संदर्भात आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि मुलांना मेंटली सुद्धा प्रिपेअर केलं पाहिजे. परंतु याच्यासाठी आम्ही एक वेगळी सिस्टम बांधण्याचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्राचे काही प्रतिनिधी हे जर्मनीमध्ये या मुलांचं काळजी घेतील आणि त्याच्याचबरोबर आमच्या मराठी लोकांच्या ज्या संस्था आहेत ते या मुलांना सपोर्ट करतील. कारण परदेशात गेल्यानंतर आपल्यासारखं जेवण मिळत नाही. अशा वेळेला एक मराठी इथली जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीने आपल्याला मदत करणं एक आगळा वेगळा भाग आहे आणि तो आपल्या मराठी माणसाच्या एकीचा सुद्धा परिणाम आहे. आणि त्याच्यामुळे या एक फार मोठ्या अशा कामामध्ये म्हणजे आपण सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट मध्ये फक्त 10,000 मुलांना तयार करतो, परंतु 10,000 ही संख्या गाठणं सुद्धा अगदी सोपं नाही आहे. कारण 10,000 मुलांना जर्मन लँग्वेज शिकायला लागेल. परंतु याचं जर स्केलिंग अप करायचं असेल तर ते काम आपल्या शालेय शिक्षण विभागाला आणि उच्चतर आणि तंत्र शिक्षण विभागाला, स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला सर्वांना एकत्र मेहनत करून हे करायला लागेल. पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त ग्रास्पिंग असलेलं जी मॅनपॉवर आहे ती तुमच्या रूपाने आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि ही मॅनपॉवर ही निश्चितपणे मला वाटतं की ट्रेन करणं, त्या मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देणं हे अतिशय पवित्र काम हे आपण सर्वजण करताय. आपल्या पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आपण पूर्ण करताय. त्याच्याचबरोबर आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांचा पाठिंबा याला आहे. विशेषतः आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जिथे जिथे जातात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जिथे जिथे जातात, अजित पवारजी जिथे जिथे जातात, ते प्रत्येक ठिकाणी या स्कीमचा उल्लेख करतात. कारण मुलांना रोजगार देणं हा एक भाग आहे, परंतु आपण जिथं 10,000च्या रोजगार देतो तिथंच काही लाखांचा पगार असलेला, म्हणजे मी हा तुम्हाला मिनिमम सॅलरी सांगितली 2.5 लाख रुपये आपल्या किमतीमध्ये, परंतु नर्सेस आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, रक्त तपासणारे आहेत, असं वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे. प्रत्येकाचा पगार याच्यापेक्षा कितीतरी जास्त असतो. पण पगार हा भाग सोडला तरी एका चांगलं असं लिव्हिंग आपल्याला मिळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जी लोक त्या ठिकाणी आपली फॅमिली घेऊन जातील तर केदारजी आपल्याला सांगू शकतील की त्या मुलाचा ते 20 वर्षाचा होईपर्यंत सगळा खर्च जर्मन गव्हर्नमेंट करत असतं. म्हणजे एवढ्या सुविधा त्या देशामध्ये आहेत आणि जगातली 3ऱ्या क्रमांकाची ही अर्थव्यवस्था आहे. ज्या बेडन व्हिटनबर्ग मध्ये आपली मुलं जाणार आहेत त्याच्यामधल्या जगातल्या सर्वात प्रगत अशा बॉश कंपनी तिथं आहे. त्या ठिकाणी ओक्सवॅगन आहे, तिथं मर्सिडीज कंपनी आहे. ओक्सवॅगन मध्ये ज्या ठिकाणी पोर्शे तयार होते, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज या त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला एकंदरीतच ह्यामध्ये खूप मोठं असं काम हे करायला लागेल. आणि माझी खात्री आहे की आपण ज्यावेळेला शिकाल त्याला आपल्यावर विद्यार्थ्यांचा एवढा विश्वास असतो की ते तुमच्याकडून शिकतील. आणि केदारजींना सुद्धा एक फार मोठी आवश्यकता अशी आहे, केदारजी ज्यावेळेला ऑनलाईन शिकवतील त्याला कोणीतरी जर्मन भाषा माहीत असलेला एक मार्गदर्शक हा त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे, जो मुलांच्या शंकांचं समाधान करू शकेल. त्याच्यामुळे आपल्याला खूप लवकर ही भाषा शिकायला लागेल. आणि माझी खात्री आहे की केदारजी आपण लवकरात लवकर, त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते 1 महिन्याच्या आत सर्वांना ट्रेन करतात. बरोबर आहे ना केदारजी? येस सर, येस सर. आणि आमचे रेखावर साहेब हे माझे अत्यंत आवडते अधिकारी आहेत. मी ज्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेला ते कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि अनेक प्रकल्प आम्ही कोल्हापूरमध्ये राबवले. त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेची मला माहिती आहे आणि ते अत्यंत सिस्टमॅटिकली काम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली SCRT असेल किंवा आमचे सुरेशजी मांढरे साहेब आहेत, कमिशनर आहेत, ते सुद्धा ऍक्टिव्हली त्या सगळ्यामध्ये भाग घेतात. आमची जी टास्क फोर्स आहे कॅबिनेट मिनिस्टर्सचा, त्याचे ते सचिव सुद्धा आहेत. आणि त्याच्यामुळे आमचं पूर्ण डिपार्टमेंट असेल, स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट असेल, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट असेल, लेबर डिपार्टमेंट असेल,
ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल, अशी वेगवेगळी खाती, आणि आता टुरिझम हे सुद्धा खातं त्याला जॉईन झालेलं आहे, आणि कल्चर हे सुद्धा खातं त्याला जॉईन झालेलं आहे. त्याच्यामुळे 6 मिनिस्टर्सचा असलेला वर्कफोर्स हा आता टास्क फोर्स आता 8 मिनिस्टरच्या झालेला आहे. आणि त्याचं नेतृत्व करायची मला संधी मिळणार ही माझ्या आयुष्यातली मी सर्वात मोठी संधी समजतो. कारण बेरोजगार युवकांना काम देण्याएवढं मोठं पवित्र काम असू शकत नाही. आणि त्याच्यामुळेच मी आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणे विनंती करतो की आपण जीव ओतून काम करा. आपण जोपर्यंत आपलं त्याच्यामध्ये मन एकाग्रता करत नाही तोपर्यंत, मी तर तुम्हाला सांगायला नको, तुम्ही स्वतः शिक्षक आहात, मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढवत असताना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ग्रास्पिंग पॉवर तुमच्याकडे असल्यामुळे माझी खात्री आहे की तुम्ही लवकरात लवकर हे सर्व शिकून घ्याल, जर्मन भाषा शिकाल आणि आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवाल. कारण तुमच्याबद्दल मी जर्मनीमध्ये जाऊन बोललेलो आहे. तुमची शिकवण्याची पद्धत, आपल्या असलेल्या परीक्षांच्या सिस्टम, त्या केवढ्या मोठ्या सिस्टम्स आहेत हे आम्ही तिथं अभिमानाने सांगतो. आणि मला माझं भाषण संपवण्यापूर्वी एकच गोष्ट आपणा सर्वांना सांगायची आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीची 2 वैशिष्ट्य आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे नसलेल्या 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे प्री प्रायमरीचं शिक्षण, ज्याच्यामध्ये बालवाटिका 1, 2, 3 आपल्याला करायचं आहे, आणि व्होकेशनल ट्रेनिंग. आणि हे व्होकेशनल ट्रेनिंग आहे अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा जर्मनीमधल्या बेडन-व्युटनबर्गशी आपला करार आहे. म्हणजे आपली मुलं ज्याला 8वी पासून 12वी पर्यंत व्होकेशनल ट्रेनिंग घेतील आणि जर्मन भाषेचं ट्रेनिंग घेतील, ती थेटपणे जर्मनीमध्ये जाऊ शकतील. ही एक क्रांती महाराष्ट्रामध्ये घडायची आणि त्या क्रांतीचे प्रणेते होण्याची तुम्हाला संधी आहे. आपण याचा निश्चितपणे लाभ घ्याल अशी मी अपेक्षा करतो. आदरणीय साहेबांचा आभार मानत असताना मी केदार जाधवजी आपलं मनापासून आभार मानतो की आपण भारतात आल्यानंतर एक छोटीशी शस्त्रक्रिया सुद्धा आपल्यावर झाली, पण त्याचं कुठलंही भान न ठेवता आपण अधिक अटॅचमेंट की महाराष्ट्राच्या जनतेशी आणि इथल्या बेरोजगार युवकांची ठेवली. आणि अगदी 2 दिवसामध्ये आपण आपलं पुढचं ट्रेनिंग चालू ठेवलं. त्या मुलांचं एवढं क्वचितच असं अटॅचमेंट दाखवली जाते. आपण लाखो युवकांना महाराष्ट्रामध्ये शिकवलेलं आहे, परंतु आता एक अशी पिढी घडणार आहे की जी पिढी पुढे जाऊन जर्मनीमध्ये जाणार आहे, तिथल्या लोकांची सेवा करणार आहे आणि आपल्या आयुष्याला सुद्धा एक नवीन दिशा देणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्व शिक्षक वर्गांचं मी मनापासून अभिनंदन करतो. येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ही तर बुद्धीची देवता आहे आणि त्याच्यामुळे त्या बुद्धीच्या देवतेचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर मिळत राहो. आणि रेखाव साहेबांचं कौतुक करत असतानाच SCRT ही आमची अग्रगण्य शिक्षणामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. आणि आपल्याकडे जो नवीन अभ्यासक्रम येणार आहे त्याचं पूर्णपणे नियोजन हे SCRT करतं. आणि त्याच्यामुळे त्याच्याबरोबर आपल्याकडे जे आपण प्रायमरीचं शिक्षण देणार आहे त्याच्या ट्रेनिंगची जबाबदारी SCRT वर आहे. व्होकेशनल ट्रेनिंग इंट्रोड्यूस करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. कृषी हा आपण नवीन विषय घेतो त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे. स्काउट अँड गाईड आपण नवीन विषय घेतो त्याचं आहे. आणि त्याच्याचबरोबर आपण सेलिब्रिटी स्कूल नावाची एक संकल्पना हॅपी सॅटर्डे मध्ये राबवतो, त्याच्यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला विकास करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना आपण अधिकचं काम या जर्मनच्या प्रशिक्षणामधून घ्याल अशी मी अपेक्षा करतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद सर. आपण अतिशय मोलाचे मार्गदर्शन आपल्या सर्व शिक्षकांना आणि आम्हा सर्व अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. त्यातून नक्कीच आम्ही सर्वजण प्रेरणा घेऊ. आणि शिक्षकांच्या तर्फे मी आपल्याला आश्वस्त करते की आम्ही लवकरात लवकर आम्ही पण प्रयत्न करू सर शिक्षकांबरोबर भाषा शिकण्याची. आणि आपले जे काही इच्छा आहे ती आम्ही त्यासाठी प्रयत्न करू पूर्ण करण्याची सर. परत एकदा सर डायट कॉलेजची फार मोठी भूमिका राहणार आहे. कारण आपण डायट कॉलेजला त्या ठिकाणी अर्ज स्वीकारायचे, त्याची छाननी करायची आणि त्या मुलांच्या संदर्भात एक मोठी भूमिका ही डायट कॉलेज. आज मला माहिती नाही की आपण डायट कॉलेजच्या प्रिन्सिपलला बोलवलंय की नाही, परंतु त्यांना सुद्धा त्यांची एकदा सुद्धा आपल्याला त्यांच्याशी सुसंवाद साधायला लागेल या संदर्भात. हो सर नक्कीच. आज आपण डायट प्रिन्सिपल या मीटिंग मध्ये नाही आहेत सर,
आणि आपण 9 तारखेपासून कॅन्डिडेटच्या सगळ्या प्रमाणपत्रांची छाननीचा कॅम्प सुरू करतोय सर, 9 ते 13. आणि या कालावधीमध्ये सगळ्या कॅन्डिडेटना बोलवून त्यांचे प्रमाणपत्र व्हेरिफिकेशनचे कॅम्प माननीय रेखावार सरांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत सर. उल्लेख केला पाहिजे ओंकार कलवडे साहेबांचा, जे आता सुरुवातीच्या 4100 जॉब्स आहेत ते त्यांनी स्वतः जर्मनीमध्ये मेहनत करून आपल्याला ही मिळवून दिलेले आहे. त्याच्यामुळे ही संख्या लवकरच 10,000 वर पोहोचेल. परंतु आता तर आपण लगेच काही मुलं थेट पाठवू शकतो, ते येत्या 15-20 दिवसात सुद्धा आपण पाठवू शकतो. आणि माझी खात्री आहे केदारजी की आपण त्यांना ह्या 3 आठवड्यामध्ये निश्चितपणे जर्मनीचं जे बेसिक नॉलेज आहे ते देऊ शकाल अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्याच्याच बरोबर हा आपला उपक्रम यशस्वी झाला आणि आमचे शिक्षक निश्चितपणे एवढे ब्रिलियंट आहेत की ते ताबडतोब त्यांचं एलिमेंट म्हणजे सुरुवातीचा भाग शिकवायला सुरुवात करतील. आणि ज्याप्रमाणे आपण प्रोग्रेस करतायत तर हळूहळू तो भाग सुद्धा ते ग्रास्प करतील अशी मी अपेक्षा करतो. एखाद्या जर उपस्थित असलेल्या शिक्षकांना जर काही माझ्याशी बोलायचं असेल तर आपण अवश्य त्यांना ऑनलाईन बोलण्याची संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर आपण अनम्यूट करूयात सर एखाद्याला. हा प्लीज. आणि नंतर केदारजींना सुद्धा त्यांचे आता ते बोलणारच आहेत परंतु आजच्या निमित्ताने त्यांनी सुद्धा याच्यावर 2 शब्द बोलावं. त्याच्यामध्ये काय प्रोटोकॉलचा प्रश्न येत नाही की माझ्या नंतर बोललं तर काय असं काय, कारण आपण एक फॅमिली आहोत आणि आपल्याला फॅमिली म्हणून काम करायचं आहे. उपस्थित शिक्षकांपैकी कोणाला माननीय मंत्री महोदयांशी जर बोलायचं असेल तर कृपया हँड रेज करावा, आम्ही अनम्यूट करतो आपल्याला. हा बोला सर. मॅडम मी वाशिम जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे, हेमंत कुमार भगत. हा बोला सर, आपल्याला संधी आहे माननीय मंत्री महोदय साहेबांशी बोलण्याची. मला साहेबांना असं म्हणायचं होतं की आजच मी डाएटला गेलो होतो की या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये की आज तुमची जी साईड आहे मला मोबाईलला मिळाली, पण पेपरला सुद्धा आउट झालं होतं की डाएटला ऑफलाईन सुद्धा फॉर्म द्या म्हणून. तर मी या प्रशिक्षण त्या ठिकाणी काही व्यवस्था आहे का किंवा आपल्याच इकडली आहे का, तर तिथं काहीच कल्पना नाही मॅडम यांना की आज ऑनलाईन प्रशिक्षण इथे आहे म्हणून. तर डाएटच्या लोकांना याच्याबद्दलची काहीच कल्पना नाही का मॅडम की आज हे प्रशिक्षण आपण ऑनलाईन देतात आजपासून? नाही सर, डाएट प्रिन्सिपॉल बरोबर दुसरी मोठी जबाबदारी आहे त्यांच्याकडे. आता कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या कामाची पूर्वतयारी खूप जोरात चालू आहे. हो तेच चालू होतं त्यांचं. डॉक्टर कराळे बोलले मला, ते मी प्रिन्सिपॉल सरांना बोललोच नाही, मी ज्यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे जर्मनची. हा सर, आता ते आम्ही SCRT स्तरावरूनच आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आणि सुमारे 1800 लोकांचे 2 ग्रुप तयार केले. आम्ही माननीय केदार जाधव सरांच्या संपर्कात आहोत. आपले डायरेक्टर माननीय रेखावार सर यांच्या मार्गदर्शनातून आपण हे ग्रुप तयार केलेत आणि आता आपण केदार जाधव सरांचं थोड्या वेळात मार्गदर्शन. आपल्याला जर माननीय मंत्री महोदयांशी जर काही संवाद साधायचा असेल तर कृपया आपण साधावा. मला हेच म्हणायचं साहेबांना, हॅलो सर, की आम्हाला हे प्रशिक्षण घेत असताना गट शिक्षणाधिकारी आणि एज्युकेशन ऑफिसर म्हणजे शिक्षणाधिकारी साहेबांची परमिशन लागेल का सर हे प्रशिक्षण घेताना? कारण आम्ही लिंक भरली फक्त, तर याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळेला शाळेवरून आम्हाला शिक्षण घेताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो किंवा आताच प्रशिक्षण आम्ही 7 ते 8 करू शकतो सर, पण आम्हाला अशी जर अडचण आली तर आम्हाला थोडं त्याच्या मदत पाहिजे सर. नक्की 100% शासन तुमच्या बरोबर राहील. आणि ज्यावेळेला तुम्ही जर्मन भाषा त्या मुलांना शिकवाल त्याला ऑन डेप्युटेशन तुम्हाला ती जबाबदारी दिली जाईल, कारण शासनाचा उपक्रम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण भासणार नाही. थँक्यू सर. ओके सर, थँक्यू. तर आपण शिकून घेतलं की हॅलो सर. हॅलो. हा नमस्कार मॅडम, मी बोलू शकतो साहेबांशी? आता बोला सर. नमस्कार लोकांना बोलून दे. हा सर, नमस्कार माननीय मंत्री महोदय, माननीय दीपक केसरकरजी साहेब. आपण आम्हाला एक मोठी मौल्यवान अशी संधी दिली आहे सर शिक्षकांना. आपला उद्देश राज्याचं कल्याण व्हावं, एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण राबवत आहात सर सर्वांच्या, त्यामध्ये आम्हाला संधी आपण देत आहात. त्या संधीचं कसं सोनं करता येईल त्यासाठीच आमचा प्रयत्न असेल. यासाठी आम्ही SCRTचे माननीय रेखावार साहेब, श्री केदार सर आणि आपले शतशः आभार व्यक्त करतो सर. परभणी जिल्ह्यातून लक्ष्मण चौधरी म्हणून मी आलापूर पांढरी शाळेचा एक शिक्षक बोलत आहे सर. थँक्यू सर आपल्या या योगदानासाठी. हॅलो, नमस्कार मॅडम, मी बोलू शकते का? हा बोला मॅडम. धन्यवाद मॅडम.
प्रथमतः सगळ्यांचे आभार मानते आणि आपले मंत्री महोदयांचा आभार मानते की मला एक 2 मिनिटासाठी संधी दिली आहे. आणि मुळामध्ये काय आहे मॅडम, की हा जो चान्स आहे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आमच्यासाठी, शिक्षकांसाठी. ऍक्च्युली मी जुन्नरहून बोलतेय, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून बोलतेय. माझी स्कूल झेडपी प्रायमरी स्कूल बेलसर आहे. आणि 1 महिन्यापूर्वी मॅडम मी जपानी लँग्वेजचा उपक्रम राबवती आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या मुली ज्या आहेत 2री 3रीच्या, तर त्या उत्कृष्टपणे भाषण करतात. तर सपोज मला कधी चान्स भेटला तर माननीय मंत्री महोदयांसमोर मी तो सादर पण करू शकते. आणि हा जो चान्स मिळालाय जर्मनचा, तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण की माझी खूप इच्छा होती की मी जर्मन शिकावं. आणि मला वाटते मी 12वीत असताना पेपर मधली कात्रणं कापून ठेवायचे जर्मन भाषेची. पण ही गोल्डन संधी मॅडम मी सोडणार नाही आणि माझ्या या मुलांना नक्कीच त्याचं मी ते सोनं करून दाखवेन. धन्यवाद माननीय मंत्री महोदयजी, आपलेही खूप खूप धन्यवाद. आपण शिक्षकांचे साठी खूप छान प्रयत्न करत आहात आणि मुलांसाठी ही जी पिढी घडणार आहे ही निश्चितच खूप इंटरनॅशनल लेवलची पिढी घडणार आहे. आणि सर्वसामान्य मुलांसाठी हा चान्स देताय आपण सर, त्याबद्दल आपले शतशः आभार. थँक्यू. मॅडम बोलू शकतो? नमस्कार मॅडम, मी बोलू शकते? सर आपण अजून संधी द्यायची आहे बोलायला की थांबायचं? सगळे मिळून 10 लोकांना बोलून दे. प्रत्येक रिजन मध्ये द्या एक किंवा 2 द्या. 6 2 12. आपले मला वाटतं 7 रिजन आहेत वाटतं. नमस्कार मॅडम. हा मॅडम, कोणत्या रिजन मध्ये? मी ठाणे जिल्हा. बोला. नमस्कार साहेब, आपण खूप चांगली संधी आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की जर आम्ही हे जर्मन भाषा शिकतोय आणि आमची एक आवड आहे, तीच आवड आम्ही विद्यार्थ्यांमध्ये पण रुजवतोय, पण एक आपण म्हणतो ना कोणत्याही गोष्टीला प्रशासकीय एक कागदोपत्री लागतं, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना पण आपल्या शैक्षणिक वर्षापासून किंवा शैक्षणिक याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये जर्मन भाषा शिकवायला काही पुढे वाटचाल होणार आहे का? निश्चित आपला एक करार आहे बेडन-व्युर्टनबर्गच्या शिक्षण खात्याबरोबर. आणि त्याच्यामध्ये व्होकेशनल ट्रेनिंग आणि त्याच्याच बरोबर जर्मन भाषेचे ट्रेनिंग हे मुलांना दिलं जाईल. जसं आता आपला HCL बरोबर करार आहे, त्याच्यामध्ये 15,000 मुलांना ते थेट प्रशिक्षण देऊन 12वी झाल्याबरोबर त्यांना नोकऱ्या मिळणार आहेत. म्हणजे ते मग प्रशिक्षणार्थी म्हणून त्या कंपनीमध्ये जातील. हे पहिल्यांदा जसं घडतंय असाच करार आपण TIS बरोबर केलेला आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बरोबर. तर पुढे आपल्याला मुलांना रोजगारक्षम बनवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या पूर्वी ज्या आमच्यात मॅडम बोलल्या, त्यांनी जपानीज भाषा शिकवलेली आहे. तर जपानमध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल आहे. कारण ऍव्हरेज एज मध्ये जर्मनीपेक्षा जपानचं एज हे जास्त आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा खूप लोकांची गरज आहे. तर आपण बघू, एक ही सुरुवात आहे. त्याच्यावर आपलं स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, हे जगभरामध्ये माणसं पाठवत आहे. पण स्केलिंग अप करणारी ही पहिली योजना संपूर्ण भारतातली आहे, जिथं आपल्याला हजारोंच्या संख्येने आणि लाखाच्या संख्येने एका वेळेला मुलांना ट्रेन करायचे. त्याच्यामुळे तुमचा रोल फार महत्वाचा राहील की तिथून केदारजी ज्यावेळेला शिकवतील त्यावेळेला मुलांचे काय प्रश्न असतील जर्मन लँग्वेजच्या बाबतीत, तर त्याची उत्तरं आपण तिथल्या इथं मुलांना देऊ शकाल. आणि त्याच्यामुळे आपल्याकडून खूप चांगली कामगिरी ह्या संदर्भात घडेल अशी मी अपेक्षा करतो. यस, थँक्यू सर. आणि अजून एक मला सांगायचं आहे की याच्यामध्ये जर्मन भाषा आम्ही पण थोडस शिकतोय, पण छोट्या बेसिक पासून म्हणजे वयोगट जो आहे, आपण पूर्व प्राथमिक पासून जर याची सुरुवात केली तर त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळणार आहे. नाही, आता काय केलं आपण अगोदर मराठी कंपल्सरी केले, सगळ्यांना अगदी मराठी बोलून दे. कारण इंग्रजी शाळेतल्या मुलांना मराठी अजिबात येतच नव्हतं. आता मी बघितलं की आमच्या घरातली मुलं जरी आली तरी त्यांना आम्ही सांगत होतो मराठीत बोला, त्यावेळेला ती लहान असताना मराठी बोलत नव्हते. आता त्यांना शेवटी शिक्षकांनी सांगायला लागले. तुमच्यावर जेवढा विश्वास असतो तेवढा कोणावरच नसतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही एकदा सांगितलं त्यांना मराठी बोल, की ती मराठी म्हणजे इंग्रजी शाळेतल्या मुलांबद्दल बोलतो की ती मराठी बोलायला लागतात. तसंच आपण आपला विचार आम्ही निश्चितपणे करू की जर्मन भाषेमध्ये आपण त्यांना पहिलीपासून घेता येईल, पण त्यांना ते थोडंसं डिफिकल्ट ठरेल. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना प्रत्यक्ष जायचं आहे, ज्याला ते करिअर चूज करतील आपलं, ते त्यांना आम्ही 6वी पासून आता सर्वसाधारणपणे करिअर चूज करण्याची संधी द्यायचा आमचा विचार आहे. आणि त्याच्यामुळे 6वी पासून आपण करू शकतो. परंतु एकदम यंग एज मध्ये जर आपण जर्मन त्यांना शिकवायला लागलो तर आपली मराठी भाषेवर दुर्लक्ष थोडंसं करतील आणि ते कधी महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये असं मला वाटतं. हॅलो मॅडम, मी बोलू शकतो का? मॅडम मी बोलू शकतो? हॅलो, सर्वांना विनंती आहे आणि मंत्री महोदयांनी आपल्याला संधी दिलेली आहे.
तर आता आपण हॅलो. कोल्हापूर नाशिक या विभागातून बोलत असाल, आधी विभागाचं नाव सांगा आणि मग बोला, आणि एका वेळी एक जणांनी बोला. नमस्कार मॅडम. नाशिक विभाग, नाशिक. हा, नाशिकचे सर बोला आपण. हा, हॅलो. मी अहमदनगर जिल्ह्यातून बोलतोय, आपले अण्णा हजारेंच्या तालुक्यातून, पारनेर तालुका. धोत्रेखुर्द शाळा माझी आहे, जिल्हा परिषदची आहे. आणि मंत्री महोदयांनी खरोखरच खूप छान संधी उपलब्ध करून दिली. कारण आता मॅडम तुम्ही जे सांगितलं ना, की छोट्या मुलं कॅप्चर करतात, तर मला आलेला अनुभव असा आहे की मी मोडी लिपी दुसरीच्या मुलांना शिकवली, तर त्यांनी ती कॅप्चर केली. आता त्यांच्याकडे मोडी वाचक येतात आणि 1000-2000 रुपये देऊन ते वाचून दाखवतात त्यांना. म्हणजे रोजगार हा उपलब्ध होऊ शकतो, याचं हे एक उत्तम सांगायचं होतं. म्हणजे अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. आम्ही खरोखरच त्यामध्ये म्हणजे खूप आनंदी आहेत असा हा निर्णय तुम्ही घेतल्यामुळं, आणि याचं नक्कीच आम्ही पुढे चांगल्या प्रकारे फलित देऊ, असं एक ग्वाही देतो आम्ही तुम्हाला. ती नक्की. आणि तुमची ज्यावेळेला याच्यामध्ये प्रोग्रेस होईल त्याला मी जर्मनीमधून तिथले जे मंत्री आहेत त्यांना थेट तुमच्याशी संवाद साधायला जर्मन भाषेतून सांगितलं. आपल्याला जेवढी काय येते, आणि ते केदारजी. हो सर, हो सर. केदारजी नमस्कार सर, मी संभाजीनगरहून बोलतोय, बाळासाहेब कैतके. नमस्कार. केदारजी तुमच्याच भागातले आहेत. केदारजी बरोबर आहे ना? हॅलो. हा सर, विचारू का सर प्रश्न सर साहेबांना? हा, बोला बोला बोला. सर, आपण जे आता प्रशिक्षण आम्हाला मिळणार सर, आता आम्हाला जर्मन भाषेचं, तर हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना द्यायचं का शाळेमध्ये? तुम्ही देऊ शकता ना, देऊ शकता. द्यायला काही हे नाहीये. आपण हॅपी सॅटर्डे जो घेतोय तर अशाच बाबींसाठी आहे की ती मुलं अधिक स्मार्ट बनावी, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा. त्याच्यामुळे ज्यांना स्वतःहून शिकायचं आहे, हे काही कंपल्सरी नाही आहे, ज्यांना स्वतःहून शिकवायचं आहे त्याला तुम्ही शनिवारी शिकवू शकता त्यांना. अच्छा अच्छा अच्छा. नमस्कार धन्यवाद सर. सर. हॅलो, नमस्कार मॅडम. हा मॅडम, कुठल्या हा, विभागातून बोलतात आपण? मी पुणे विभाग, सोलापूर जिल्हा. मी सौ सरस्वती संभाजी पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले काठी, तालुका उत्तर सोलापूर. मला पहिल्यांदा आपल्या सर्वांचे म्हणजे माननीय मंत्री महोदय यांनी जी ही संधी शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिली, आम्हा शिक्षकांवर हा विश्वास ठेवला, त्याबद्दल खरंच मनापासून साहेबांचे खूप खूप आभार मानते. आणि साहेबांची जी अपेक्षा होती आमच्या शिक्षकांकडून, ते निश्चितच आम्ही पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू. मला एकच फक्त ह्यामध्ये सुचवायचं किंवा आम्हाला प्रोत्साहन, जे आता ग्रामीण भागामध्ये जो रोजगार आपण उपलब्ध करून देण्याची जी संधी मिळणार आहे, उपलब्ध होणार आहे, की जर्मनीमध्ये का जावं, आणि त्याच्यासाठीचं जे मुलांना तिथल्या जे रोजगाराला जाणार आहे तिथं, तर त्यांना ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना हा जाहिरात होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी थोडासा आणखी वेगळं काही आपल्याला ह्या म्हणजे जर्मनी शिकता शिकता आम्हाला तिथं मुलांमध्ये किंवा आमच्या भागामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा जी मुलं जाणार आहेत, इच्छुक आहेत, किंवा पालकांची सुद्धा आम्हाला ह्यामध्ये माइंड थोडस बदलण्यासाठी, कारण खूप म्हणजे दुसऱ्या देशात जाणं आणि हे अजूनही खूप हे समजलं जातं, तर त्यासाठी जाहिरात आणि पुढाकार घेण्यासाठी आणखी काहीतरी आपल्याकडून करता आलं तर आवश्यकता याची वाटते. आपली चांगली सूचना आहे. आमचे जे मीडिया मध्ये ज्यांना काम दिलेलं आहे, रेखावर साहेब, आपण बोलून घ्या. खरं काय झालंय की आपण फक्त टीव्हीवर वगैरे प्रसार करतो, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचे बॅनर्स सुद्धा लागले पाहिजेत, आणि आपण त्या दृष्टीने थोडस मार्गदर्शन करा. आणि मग माउथ टू माउथ जी पब्लिसिटी असते ही फार महत्वाची असते. त्याच्यामुळे कलेक्टर ऑफिस असतील, सगळे तहसीलदार ऑफिस असतील, इथं सुद्धा हे सगळे बोर्ड लागतील असं आपण बघा. जसं स्किल डेव्हलपमेंट स्टँडीज त्यांच्या उभ्या केल्या तर आपण लगेच, चांगली सूचना, आपण लगेच त्याचं हे करू. कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही की एवढ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. येस सर, आपल्या सूचनेप्रमाणे सर आम्ही आपल्या महाराष्ट्रातले जेवढे पण सर्व प्रकारचे कॉलेजेस आणि महाविद्यालय आणि ट्रेनिंग सेंटर्स आहेत, स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे पण आणि हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे पण, त्या सर्व सेंटर्सला पण आम्ही 2-2 पोस्टर्स पाठवलेली आहेत सर. आणि त्या सगळ्या ठिकाणी सुद्धा ही सर्व पोस्टर्स प्रत्येक कॉलेजेसमध्ये पण लागलेली आहेत सर. आणि आपण म्हणताय तसं आम्ही आता शहरांमधल्या बॅनरची पण व्यवस्था करतो सर. आणि जर्मनीमध्ये ऑलरेडी जे महाराष्ट्रातली व्यक्ती आहेत, या वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये जे ऑलरेडी तिथे काम करत आहेत,
तर त्यांचे पण ग्रुप्स बनवून आपल्या सर्व इथल्या व्यक्तींसोबत पण त्यांचं इंटरॅक्शनचं नियोजन आम्ही तिथल्या महाराष्ट्र मंडळांच्या मदतीने करतोय. दुसरं ही जे काही मीडियामध्ये ज्यांची खूप मोठे ग्रुप्स असतात त्या ग्रुप्सवर सुद्धा तुम्ही जरा संपर्क साधून त्यांना थोडस ऍक्टिव्हेट केलं तर बऱ्याच त्यांचे फॉलोअर्स खूप असतात. आणि आपल्या तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायत इथं सुद्धा आपल्याला स्टँडिंग हे केल्या पाहिजेत. म्हणजे पोस्टर चिकटवायला नको, आपल्याला जसं रोल केलेलं हे असतं आणि एखाद्या किड्यावरती अडकवता येतं अशा स्वरूपाचं थोडस आपल्याला त्याशी बोलायला लागेल. कारण ही महाराष्ट्राच्या शिवाय कुठल्याही स्टेट घेत नाहीत बाहेरचे एम्प्लॉईज आणि हे आपल्याला महत्वाचं. कारण आपल्याला जर दुसरं स्टेट कॉम्पिट करत त्यांची मागणी असताना सुद्धा त्यांनी एंटरटेन केलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये याचा प्रसार संपूर्ण झाला पाहिजे आणि केवळ वृत्तपत्रामध्ये जाहिराती देण्यापेक्षा आपण प्रत्येक ठिकाणी जर मोठे जसे बॅनर्स वगैरे असतात तसे बॅनर्स लावले खूप चांगला त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि शाळांमध्ये मी नियोजन करतो सर. हो, थँक्यू थँक्यू सर. शेवटचे दोन आणखी एक मुद्दा मांडायचा होता सर. आपण जे आता आमच्या शाळांमध्ये आपल्या योजना भरपूर उपक्रम झालेले आहेत आणि त्यामुळं खरं तर म्हणजे हा जो उपक्रम आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा तो खरंच अतिशय अभिनंदनीय आहे आणि या उपक्रमाची गरज ओळखून तुम्ही हा राबवताय त्याबद्दल खरंच मी सगळ्या आपल्या महाराष्ट्रीयांतर्फे सगळे जे रोजगार इच्छुक आहेत त्यांच्यातर्फे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद सर. हॅलो मॅडम, मी बोलू शकते का? आवाज येतो माझा? हॅलो हॅलो. विनंती आहे एकानेच बोलावं. विनंती आहे. रामदास बोलतोय मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. माध्यमिक शिक्षक आहेत, अहमदनगरवरून बोलतोय. रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या कार्यरत आहेत. तर सर्वप्रथम माननीय शिक्षण मंत्री महोदय यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो यासाठी, कारण जगातली पहिली औद्योगिक क्रांती ज्या देशामध्ये झालं त्या जर्मनी देशातली एक भाषा ते आमच्या महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी देत आहेत. त्यासाठी त्यांचं खरोखर कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये सुद्धा ही भाषा शिकण्याचं जे काही प्रक्रिया आहे ती कंटिन्यू चालू ठेवावी. आणि दुसरी अशी एक सूचना होती की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो काही शासनाने राबवलेला उपक्रम आहे यामुळे शाळा इतक्या सुंदर होत आहेत, तर हे इथंच न थांबता ते कंटिन्यू पुढे पण आपण येणाऱ्या काळामध्ये कंटिन्यू ठेवावं अशी एक छोटीशी माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. 100% फक्त त्याच्यासाठी पुन्हा गव्हर्नमेंट निवडून आणलं पाहिजे जे तुम्हाला नक्की 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 साहेब, नक्की असं काम करणारे जेव्हा सत्तेवरती बसणारे लोक असतात त्यांच्या पाठीमागे नक्की जनता राहील. आणि आम्ही ग्वाही देतो की आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा मतदान हे आपल्यालाच पडेल, कारण शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तन घडून आणणं ही काळाची गरज आहे. आणि एक द्रष्ट नेता म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो की शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हाही आपल्याकडे हे पद आले तेव्हापासून अनेक बदल आम्ही पाहत आहोत. त्यातलं हे जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे ज्या काय म्हणतो मूल्यातून बाहेर आलं त्यातून खरोखर लोकांना प्रेरणा पण मिळाली आणि त्याच्या बदल्या लोकांना पैसे पण मिळाले की ज्यातून त्यांनी शाळा अधिक चांगल्या प्रकारे बनवल्या. आम्ही स्वतः त्यामध्ये काम करतोय. तर काम करत असताना खूप चांगल्या प्रकारे साहेब ह्या उपक्रमाचा आम्हाला फायदा झालेला आहे. आणि राज्य शासनाची SCRT ची टीम आहेत यांनी देखील त्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन हे केलेलं आहे. आणि त्यांच्याच अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली की जर्मन भाषा ही आपल्या महाराष्ट्रामध्ये शिकवली जात आहेत. आणि नक्कीच साहेब पुढच्या टर्म मध्ये सुद्धा आपलं सरकार असेल अशी आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद साहेब. कंटिन्यू म्हटलो, परंतु तुमच्या शुभेच्छांबद्दल आभार आणि आपल्या सहकार्याची सुद्धा नितांत करतोय. थँक्यू. हॅलो हॅलो. नमस्कार मॅडम. मॅडम बोला. हा मॅडम, मी शैलजा ओहाळ बीड जिल्ह्यातून बोलते, छत्रपती संभाजीनगर विभाग. हा बोला. प्रथमतः माननीय मंत्री महोदयांचे खूप खूप आभार. आमच्या बीड जिल्ह्याची अशी ओळख आहे मॅडम की ऊसतोड कामगारांचा जिल्हा. तर हे प्रशिक्षण आम्हा शिक्षकांसाठी इतकं महत्वपूर्ण आणि आमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पण इतकं महत्वपूर्ण होईल की आमची जी ओळख आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा ती बदलून आम्ही जर्मनीला कामगार पुरवणारा जिल्हा असं निश्चित बनू शकतो. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, मी प्रलोभ कुलकर्णी नांदेड जिल्ह्यातून बोलतोय, जिल्हा परिषद शाळेतून. हा बोला सर. माननीय मंत्री महोदयांना एक थोडंसं बोलायचं असं होतं
की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत, पण या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काही ठिकाणी सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रम शिकवण्याची त्या शाळांची गावकऱ्यांची इच्छा आहे. तर तशा ठिकाणी जर का ह्या शाळांना आपण मान्यता दिली तर निश्चित हे जे असे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम राबवत आहात ते कार्यक्रम राबवणं अजून त्या ठिकाणी सोपं जाईल. आता सर मी आता 5 एकर जागा घेतली आहे, गायरान जमीन शासनाकडून, आणि त्या ठिकाणी 2 कोटी रुपयाचा निधी पण आता आलेला आहे आणि त्या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न शाळा मागतोय मी. आपल्याकडे पण मी अर्ज केलेले आहेत आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची 10 खेळाची क्रीडा प्रबोधिनी पण निवासी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याचा विचार आहे सर माझा. हे बघा, असं आहे की आपण सध्या ग्रँटेबल स्कूल देत नाही, आपण सेल्फ फायनान्स स्कूल देतो. परंतु सेल्फ फायनान्स मध्ये सुद्धा काही सुविधा निर्माण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे की ज्या वेळेला काही जमीन काही भागामध्ये कमी असते परंतु लोकांची इच्छा असते तिथे शाळा व्हावी, आपण निश्चितपणे हे करू. परंतु आपल्या स्टेट बोर्डला या वर्षीपासून आपण सीबीएसईचा जसा अभ्यासक्रम आहे तसा पूर्ण अभ्यासक्रम आम्ही अडॉप्ट केलेला आहे. एक फक्त आपल्याला इतिहास आपल्या राज्याशी संबंधित असायला लागतो, त्याच्यामुळे इतिहास आणि भूगोल, बरोबर आहे ना शेखर साहेब? हे 2 विषय फक्त आपण राज्याशी संबंधित ठेवलेले आहेत. बाकी संपूर्ण सीबीएसई पॅटर्न आपण जसाच्या तसा अडॉप्ट केलेला आहे. कारण मुलं ज्या वेळेला याच्या परीक्षांना बसतात कॉम्पिटिटिव्ह एक्झामला त्याला त्यांनाही अडचण येते आणि म्हणून आम्ही जसाच्या तसा तो स्वीकारलेला आहे. आता आपण सेमी इंग्लिश सुद्धा करतोय आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपल्याला जे वाटतं की सीबीएसईचा अभ्यासक्रम हा केवळ एक लोकांच्या मनामध्ये ती भावना आहे, आपण हे चेंज करून दाखवू भावना येत्या 1-2 वर्षामध्ये की सीबीएसई इक्विव्हॅलंट आपले बोर्ड राहतील, की आम्ही निश्चितपणे केलेलं आहे. तसं रेखावर साहेब खूप त्याच्यावर हे घेतात, मेहनत घेतात. आता चतुर्थी असताना सुद्धा 9 तारीखला आमची मीटिंग आहे स्टेअरिंग कमिटीची, कारण आम्ही खूप त्याच्यावर कष्ट घेतो की आपलं राज्य आघाडीवर राहिलं पाहिजे भारतामध्ये. चालेल सर, हा उपक्रम पण सर महाराष्ट्राला नक्कीच नवी दिशा देणारा ठरणार आहे. आपलं आणि संचालक साहेबांचं दोघांचं पण आणि केदार जाधव साहेब तर खूप अनेक दिवसापासून या कार्यामध्ये आहेत. सर्वांचं योगदान निश्चित महाराष्ट्र हे कायम लक्षात ठेवणार आहे साहेब. धन्यवाद साहेब. बोलू शकतो? नमस्कार, मी बोलू का? हॅलो 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 बोला 2-3 लोकांना अजून बोलून दे. कुठले रिजन राहिले त्यावर कृपया ते रिजनचं नाव. रायगड जिल्हा मॅडम. नांदेड जिल्हा आता बोलणं झालेलं आहे. रायगड. इतर विभागातून बोललं तर बरं झालं. हॅलो रायगड जिल्हा. हॅलो मॅडम, अमरावती जिल्हा. हा बोला मॅडम. हॅलो, अमरावती जिल्हा मॅडम. हा बोला मॅडम, बोला. हा नमस्कार. माननीय शिक्षण मंत्री साहेब नमस्कार. तुम्ही हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे यासाठी मी सर्वात आधी तुमच्या संपूर्ण टीमची आणि व्यक्तिशः तुमचे आभार मानते. कारण कुठलीही परदेशी भाषा शिकायचं म्हटलं तर आधी भरमसाठ फी मोजावी लागते आणि जी खेडोपाडी शिकणारी मुलं आहेत तळागाळातली त्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं यासाठी तुमचे फार फार आभार. कदाचित या भाषेचा आम्हाला जो उपयोग झालेला आहे किंवा आम्ही प्रशिक्षित झाल्यानंतर तळागाळातल्या मुलांपर्यंत ही भाषा पोहोचेल आणि नक्कीच त्या मुलांना, जी मुलं अगदी रोजगार नसल्यामुळे बेरोजगार आहेत त्या सगळ्यांना एक सुवर्ण संधी मिळेल अशी मला आशा वाटते. त्यासाठी सर्व टीमची मी पुन्हा एकदा आभार मानते. रायगड मधून मॅडमना बोलायचं होतं, बोला मॅडम. हॅलो मॅडम, नमस्ते सर. नमस्ते, मी रायगड जिल्ह्यामध्ये आत्ताच 11 मार्चला जॉईन झालेली शिक्षण सेविका बोलतेय. बोला मॅडम. आपल्या आवाज येतो मॅडम? येतो. तर मला सर्वप्रथम आपल्या जे शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना नमस्कार सांगायचा आहे. आणि आत्ताच आम्ही जॉईन झालो आणि लगेचच आम्हाला अगदी दुग्ध शर्करा योग म्हणायचा अशी संधी मिळालेली आहे जर्मन भाषा शिकण्याची. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे खूप आभार मानते. माझा एकच प्रश्न होता सरांना मॅडम, की आमची भूमिका नेमकी शिक्षक म्हणून यामध्ये काय असणार आहे? तर केदार जाधव सर सगळे प्रशिक्षण घेणार, तर मग आम्ही नेमकं याच्यामध्ये काय भूमिका आमची पार पाडायची हे मला फक्त विचारायचं होतं.
ची सर्वसाधारणपणे अपेक्षा अशी आहे की ज्यावेळेला केदार जाधव साहेब ऑनलाईन शिकवतात त्याला कोणीतरी एक्सपर्ट त्यांच्याबरोबर ऑफलाईन असला पाहिजे. कारण असं होतं की मुलांच्या मनामध्ये काही शंका असतात. ज्यावेळेला आपल्याला ह्यांचं स्केलअप करायचं आहे, एका वेळेला 1000 मुलं जर शिकायला लागली तर त्यावेळेला केदारजींना स्वतः उत्तर देणं फार कठीण असतं. कारण किती मुलांचं तुम्ही एका वेळेला उत्तर देणार. त्याऐवजी तुम्ही एवढं एक्सपर्ट बनलं पाहिजे की त्या मुलांच्या शंकेचं समाधान हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट आम्ही काय तुमच्याकडून विनामूल्य करून घेणार नाही याची आपण खात्री बाळगा. आपण निश्चितपणे त्याच्यानंतर एक त्याच्यासाठी वेगळा काहीतरी इन्सेंटिव्ह जाहीर करू 100%. रेखावर साहेब बरोबर आहे? रेखावर साहेब, रेखावर साहेब, आपण बाहेरच्या लोकांना हे देतो तर आपल्या ह्यांना सुद्धा काही आपल्याला इन्सेंटिव्ह देता येईल आपल्या स्कीम खाली. सर त्याचा स्वीकार करा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये. नमस्कार साहेब, मी बोलतो संगमनेरवरून. नांदेड मधून बोललेले आहेत यापूर्वी. फक्त तर नागपूर विभागातून राहिलेले आहेत. कृपया नागपूर विभागातून बोलावं, मग आपण थांबूया. झालं का? नागपूर अमरावती दोन्ही राहिले ना? आणि कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीचं कोण नाही आहे का? कोल्हापूर विभागातून कोणी जॉईन असेल तर कृपया बोला. हॅलो मॅडम बोला. नमस्कार मॅडम. हा, कुठून बोलतायत मॅडम? मॅडम मी सातारहून बोलते. हा बोला. सर्वप्रथम आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना माझा नमस्कार. सर, हा जो उपक्रम आपण आमच्यासाठी राबवताय त्याच्यातून आणखी एक चांगली गोष्ट होईल. मला फक्त या ठिकाणी नमूद करायचंय की जिल्हा परिषद शाळांचं आज जी परिस्थिती आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा ओढा सगळा खाजगी व्यवस्थांकडे किंवा खाजगी शाळांकडे चाललेला आहे. जर वेगळी अशी जाहिरात झाली शाळेची की या शाळेमध्ये एक वेगळी भाषा शिकवली जाते. इंग्रजी आता सगळ्याच शाळांमध्ये आहे. इंग्रजी भाषा येणं हे म्हणजे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ती खूप गरजेची होती. ती सुरू केली, त्याबद्दल सुद्धा अभिनंदनच आहे. पण जर याही पेक्षा दुसरी कुठली भाषा शाळांमध्ये कंपल्सरी शिकवली जाते असं जर बाहेर आपली जाहिरात झाली झेडपीच्या शाळांची, तर आणखी चांगली परिस्थिती आहे या शाळांनी येऊ शकते असं मला वाटतं. आम्ही याचा विचार करू. पण सध्या तर मी मगाशीच बोललो की हॅपी सॅटर्डे आपण करतोय. एक मुलांना जर याची आवड असेल तर त्या दिवशी आपण निश्चितपणे याच्याबद्दल थोडं ज्ञान, कारण ती मुलं खूप छोटी असतात, त्यांना देऊ शकता. हा सर, केंद्रीय विद्यालय किंवा पुण्यामध्ये जी ज्ञानप्रबोधिनी नावाची शाळा आहे त्या ठिकाणी एक भाषा कंपल्सरी शिकवली जाते. त्याच्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांचा एक दृष्टिकोन वेगळा असतो किंवा कॉन्फिडन्स एक वेगळ्या पद्धतीचा असतो. बौद्धिक पातळीमध्ये फरक पडतो. त्या मुलांची एक वेगळी कॅटेगरी निर्माण होते. त्या दृष्टीने आपण सुद्धा प्रयत्न करावा अशी एक अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. हॅलो मॅडम, मी नागपूर विभागातनं बोलते. बोलू शकते का? हा हा बोला. मॅडम, मी वर्धेला एका प्रायमरी शाळेला आहे. 1 ते 4 वर्ग आहे. आपला हा जो उपक्रम माननीय मंत्री महोदयांनी सुरू केलेला आहे, तर हा अतिशय सुंदर असा आणि अतिशय गावातल्या खेड्यापाड्यातल्या मुलांना अतिशय उपयुक्ती आणि रोजगार निर्माण करून देणारा उपक्रम नक्कीच आहे. त्याबद्दल माननीय मंत्री महोदयांचे खूप खूप आभार. पण मॅडम, थोडस विषयांतर, डायरेक्ट मंत्री महोदयांशी बोलते म्हणून एक खंत होती जराशी, की आमच्याकडे जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती अतिशय बिकट आहे. म्हणजे शिक्षकांची खूप कमतरता आहे. 4 वर्ग असतात, कुठे कुठे 7 वर्ग आहेत आणि 3च शिक्षक आहेत. 4 वर्ग आहे आणि 1च शिक्षक आहे. मग अशा वेळेला आम्हाला ही जी नवीन काहीतरी मुलांसाठी करायची जी इच्छा असते ती कुठेतरी आम्हाला म्हणजे आमचे पाय बांधले जातात. एवढं सगळं कार्य करण्यासाठी आमची क्षमता अपुरी पडते असं मला वाटते. त्याच्यामुळे मंत्री महोदयांना अशी विनंती करते की ही जी शिक्षकांची कमतरता कुठेतरी आहे ती लवकरात लवकर कुठेतरी भरून निघायला पाहिजे. त्यासाठी नवीन
भरती जी आहे शिक्षकांची ती करण्यात यावी. म्हणजे हे जे उपक्रम आहे ते डायरेक्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला आम्हाला एक मॅन पॉवर मिळेल आणि त्याचा फायदा खूप विद्यार्थ्यांना होऊ शकेल. आम्ही तर आमच्याकडून खूप प्रयत्न करतोच आहे. आपण एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात शिक्षकांची भरती केलेली आहे. आपण 50,000 शिक्षकांची भरती करणार आहोत. त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये आपण 30,000 शिक्षक केले. परंतु त्याच्याच बरोबर गेल्या 2 दिवसामध्ये मी एक सर्क्युलर काढलेला आहे की ज्या ठिकाणी 2 शिक्षक नाही आहेत, 20 पटसंख्येपेक्षा कमीच्या ज्या शाळा आहेत तिथं एक टेम्पररी शिक्षक तो स्थानिक असेल, ज्यांनी बीएड केलंय, जर हे असेल तर बीएड, जर त्याच्यापेक्षा वरचे असतील तर त्यांनी बीएड केलेलं असेल, तर तिथं तो स्थानिक लोकांना एक संधी मिळू शकेल तात्पुरत्या स्वरूपामध्ये. कारण फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी ही बीएड ज्यांनी केलेलं आहे त्या युवकांमध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे हे आम्ही एक संधी त्यांना दिलेली आहे की लोकल लेवलवर आपण बघितलं, आपण आपल्याच गावात राहिलं तर आपण थोड्याशा कमी पगारामध्ये सुद्धा काम करू शकतो. आणि त्याच्यामुळे मुलं जर कमी असतील तर तिथं आम्ही ही संधी दिलेली आहे आणि ती तुम्हाला लोकल लेवलवर झेडपीचे जे तुमचे सीईओ आहे त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार. धन्यवाद सर, कारण खूप गरजेचं होतं हे. कारण एक शिक्षक ही शाळा म्हटली की खूपच म्हणजे शिक्षकांची पण तारेवरची कसरत होते. म्हणजे एक तर चार्ज असतो, विद्यार्थी 4 वर्गाचे 4 म्हणजे वेगवेगळे विद्यार्थी असतात आणि परत हे जे उपक्रम आहेत यांना आम्ही न्याय नाही देऊ शकत. त्याच्यामुळे ही जर तुम्ही आता जे बोलले त्याप्रमाणे जर झालं तर खूप खूप धन्यवाद. CR निघालेला आहे मॅडम, CR निघालेला आहे. थँक्यू सर, थँक्यू, धन्यवाद. सर आणखी एक सूचना होती, जे शिक्षक हा कोर्स महिनाभरामध्ये पूर्ण करतील तर आपल्या सहीचं अभिनंदन पत्र आणि प्रमाणपत्र आम्हा शिक्षकांना मिळावं ही एक विनंती आहे सर. 100% मिळेल. थँक्यू सर, थँक्यू. हॅलो मॅडम आता लास्ट एक घ्या, म्हणजे शेवटी केदारजींचा वर्ग सुरू झाला पाहिजे. हो सर, केदार दादा सरही वेट करत आहेत. आणि केदारजींचं एकंदर रिॲक्शन आमच्याकडचे शिक्षक किती प्रोएक्टिव्ह आहे हे केदारजींनी बघितलेलं असेल आणि त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा उत्साह वाढलेला असेल अशी अपेक्षा करतो. येस येस मॅडम, बोलू का शेवटचं मॅडम? हा बोला. हॅलो सर, मी नांदेडहून बोलत आहे. माननीय मंत्री महोदय श्री दीपक केसरकर साहेब आणि SCRT प्रमुख श्री रेखावर साहेब यांचं पहिले खूप खूप आभार सर. माझी इच्छा DED ला असल्यापासून काहीतरी नवीन लँग्वेज शिकवायची होती, कारण एकदा डाएटचे प्राचार्य आमच्या कॉलेजवर आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की भारतापेक्षा जर तुम्ही इतर देशात जायचं असेल तर तिथली एखादी लँग्वेज तुम्ही आता शिका. ते 15 वर्षानंतर योग आलाय सर आम्हाला हे शिकण्यासाठी. त्याच्यासाठी आभार. मी नांदेडच्या जिल्हा परिषद शाळा वळग तालुका देगलूर येथून आशिष वट्टमोर बोलत आहे सर. आणि तुम्ही या नांदेडमध्ये अजून एक उपक्रम राबवत आहे, अमेझॉन ऑनलाईन कोडिंगचा प्रोग्राम. सध्या माझ्या शाळेतले जे इंजिनिअरचे मुलं कोडिंग करतात, म्हणजे C++, जावा, स्क्रॅच, याचा स्क्रॅच छोट्या मुलांसाठी एक उपलब्ध आहे. त्याचा वापर करून आजपासूनच विद्यार्थी छोटे छोटे प्रोग्राम करत आहेत सर. आणि दुसरी कौशल्याधिष्ठितसाठी एक PM श्रीची एक शाळा आलेली आहे माझ्या, म्हणजे प्रयोगशाळा आहे. तिथे एक छोटे छोटे क्यूब वगैरे आहेत आणि ते प्रयोगशाळा स्वतः त्यांनी नवनिर्मितीचा वापर म्हणजे आनंद घेऊन विद्यार्थी विज्ञान प्रयोगशाळेचा वापर करून आर्डिनो कोडिंग सारखं नवनिर्मिती करून संकल्पना तयार करत आहेत. ते सर्व जिल्हा परिषदच्या शाळांना तुम्ही पुरवत आहात, त्याबद्दल पूर्ण जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचं आणि माननीय मंत्री महोदय साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर मला संधी दिल्याबद्दल. आता मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आता प्रत्येक विभागाला मी भेट देणार आहे आणि विभागाला भेट दिल्यानंतर आपले जे शिक्षकांचे प्रश्न आहेत ते शिक्षण विभागाकडे पेंडिंग असतात. म्हणजे तिथल्या लोकल शिक्षणाधिकारी आणि डेप्युटी डायरेक्टरकडे प्रलंबित प्रश्न असतात किंवा काही लोकांची बिलं काही वेळेला पेंडिंग राहतात. ज्याला निधी उपलब्ध आहे त्याला बिलं ती सुलभपणे तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तर अशा तऱ्हेने कुठलीही पेंडन्सी कुठल्याही आमच्या विभागाकडे राहू नये याची आम्ही प्रत्येकाला सर्क्युलर काढलेला आहे. आणि मी आमच्या खात्याचे सचिव, त्याच्याबरोबर आमचे कमिशनर, डायरेक्टर, आम्ही सगळेजण प्रत्येक एका विभागामध्ये जाणार आहोत. एक पूर्ण सेशन हा आम्ही
त्यांचे जे काही प्रशासकीय बाबी त्यांच्या पूर्तता झाली आहे की नाही त्याच्याबद्दल आम्ही त्यांना मदत करू. आणि तिथं जर काय आमच्या अधिकाऱ्यांकडून पुढे तुमची अडवणूक होत असेल तर तशी अडवणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार नाही याची मी आपल्याला खात्री देते. त्याच्यानंतर असाच संवाद आपण विभाग स्तरावर करू, म्हणजे अधिक लोकांना माझ्याशी बोलता येईल आणि त्याच्यामधून काहीतरी चांगलं आपण महाराष्ट्राला देऊ शकू. तर मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि केदारजी, आपण आता आपलं प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी 2 शब्द या उपक्रमाबद्दल सांगावे आणि सर्वांचे आभार मानावे. आता मला माहिती नाही फॉर्मली आभार कोण मानणार आहेत ते, परंतु आपण सुद्धा. नमस्कार सर. सर, जसं तुम्ही म्हणाला तसं की मी खरोखर अतिशय एक्सायटेड आहे. कारण मी आतापर्यंत जसं म्हटलं तसं की 1 लाखांपेक्षा जास्त जरी मुलांना शिकवलं असलं ना तरी माझं कायमच एक स्वप्न होतं की शिक्षकांना शिकवलं पाहिजे. कारण मी एकटा किती जणांपर्यंत पोहोचणार आहे. आणि जर मी शिक्षकांना शिकवलं तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतील. आणि म्हणूनच मी अतिशय म्हटलं तसं मी आपल्या ग्रुपवर पण लिहिलेलं की मी अतिशय एक्सायटेड आहे. ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद केसरकर साहेब आणि SCERTचे पण सगळ्यांचे धन्यवाद. आणि मी 100% खात्री देतो आजच आता पुढचे 45 मिनिटं आपण शिकणार आहे ना, पुढच्या 45 मिनिटातच हे सगळेजण आज जर्मनमध्ये छोटी वाक्य करायला शिकतील. आणि मी माझा सगळा अनुभव इथं पणाला लावीन, माझ्या सगळ्या ज्या आयडियाज आहेत त्या. आणि पुढच्या 1 महिन्यात या सगळ्या शिक्षकांना A1 लेवलचं पूर्ण ग्रामर आपण शिकवू. बरोबर 1 महिन्यात त्याची मी गॅरंटी देतो. आणि त्याचबरोबर मी त्यांना बाकीचे म्हणजे आजच मी त्यांना माझे जे स्वतःचे मी तयार केलेले मटेरियल आहे, माझे जे 250 शब्द जे स्वतःचे आहेत ते सगळं मी आजच त्या ग्रुप्सवर वगैरे देईन. माझ्याकडून मी पूर्ण 100% गॅरंटी देईन. आणि त्याचबरोबर हे सेशन्स एवढे एंगेजिंग होतील की ते दररोज या सेशनची वाट बघतील याची मी 100% गॅरंटी देतो सर. आणि तुम्ही माझ्यावर जेवढा विश्वास ठेवला त्यावर मी नक्की तडा जाऊ देणार नाही. धन्यवाद सर. सर खूप खूप धन्यवाद. आम्ही खरंच सर्वजण शिक्षकांबरोबर आम्ही उत्सुक आहोत की आपले सेशन कधी सुरू होईल आणि आम्हालाही जर्मन भाषा शिकण्याची खूप इच्छा आहे. पुढच्या काळामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून सुद्धा जर्मनीला जाऊ शकता, कारण शिक्षकांचं जो शॉर्टेज आहे पण त्याला खूप ऍडव्हान्स जर्मन यायला लागेल. येस सर, येस. आपण ते शिकायला अशी अपेक्षा करतो. सर्वांना मनापासून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला सुद्धा रेखाव साहेबांनी आणि आमच्या संपूर्ण SCERTच्या टीमला आणि सगळ्या शिक्षकांना मनापासून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. आपण आज अतिशय मोलाचा वेळ दिलात. आपण सर्व शिक्षकांशी पण संपर्क साधलात, संवाद साधलात आणि आज सर्वांना प्रेरणा दिली. आज सगळ्यांचा उत्साह खूप आहे आणि यांचाच उत्साह बघून इतर पण जे आता संवाद साधू शकणार नाहीत आपल्याकडे कारण ते झूम कॉल मध्ये नसल्यामुळे त्यांचाही खूप उत्साह असेल याची मला पूर्ण खात्री आहे. केदार जाधव साहेबांचे पण मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा आपला हा ऑनलाईन नाविन्यपूर्ण असा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मान्य मंत्री महोदयांच्या परवानगीने जाहीर करतो. आणि यापुढे श्री केदार जाधव साहेब आपल्याला विनंती आहे आपण आपला पहिला वर्ग आजचा सुरू करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार.